कोल्हापुरातील कणेरी मठात नुकताच सेंद्रिय शेती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यशाळेचं उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी केलं। मंत्र्यांकडून नव्या घोषणांची आशा शेतकऱ्यांना होती, मात्र कोणत्याही घोषणा न करता अवघ्या 1.5 तासात कृषी मंत्र्यांनी दौरा आटोपता घेतल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली। कोल्हापुरातील कणेरी मठात नुकताच ग्रामोत्सव आणि सेंद्रिय शेती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। याला केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी उपस्थिती लावली। पुढील काळामध्ये जैविक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिलं जाणार असून उन्नत अभियानाअंतर्गत 597 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। या अभियानाअंतर्गत प्रत्येकी 50 एकरावरील 10,000 क्लस्टर तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवलं असून यापैकी 9,198 क्लस्टर तयार झाल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलं। 10,000 क्लस्टर देश भर में बनाने का तय हुआ, 50-50 एकड़ का। और मुझे खुशी है कहते हुए कि कल तक 9,198 क्लस्टर देश में बन चुके हैं। जैविक खेती, परंपरागत खेती, गो आधारित खेती पर भी लोगों को प्रशिक्षण करना, ये सरकार ने ऐसी योजना बनाई है। और मैं सम्मानीय महंत जी को बधाई दूंगा कि सरकार से अलग हटकर जिस प्रकार से परिश्रम करते हैं उसके परिणाम भी इस इलाके में प्रकट हो रहे हैं। और मैं चाहूँगा कि महंत जी पूरे देश में अपने इस अभियान को, सरकार तो ले ही रही है, लेकिन इनके माध्यम से भी पूरे देश में अभियान चले। पंडित दीनदयाळ उन्नत कृषी शिक्षा योजनेअंतर्गत आदर्श सेंद्रिय शेती केंद्र म्हणून कणेरी मठाची निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील 5 सेंद्रिय शेती केंद्रांपैकी कणेरी मठाला मुख्य केंद्राचा दर्जा देण्यात आलाय। कणेरी मठातील सेंद्रिय शेती, लखपती शेती आणि देशी गायींच्या संगोपनाचा प्रयोग राज्यभर राबवण्यासाठी सरकारतर्फे प्रोत्साहन दिलं जाणार आहे। शेतकऱ्यांच्या मालाला बाजार मिळण्यासाठी पणन व्यवस्था उभी केली जाणार असल्याचं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितलं। देशभरात जेव्हा 100 सेंटर होणार आहेत त्यामध्ये महाराष्ट्रात 5 सेंटर आहेत आणि त्यातलं कणेरी मठाचं सेंटर हे मुख्य आहे आणि बाकीच्या 100 सेंटरना ट्रेनिंग देण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या मठाचीच राहणार आहे। शेतकऱ्यांचे बाजार संत शिरोमणी सावतामाळी या नावाने या राज्यामध्ये आम्ही सुरू केलेले आहेत। त्याच्यामध्ये काही स्टॉल आम्ही सेंद्रिय शेतीचे त्या ठिकाणी उभा केलेले आहेत। भविष्य काळामध्ये सेंद्रिय शेतीला जर मोठ्या प्रमाणामध्ये जर उत्तेजन द्यायचं असेल तर त्याला मार्केटिंग व्यवस्था सुद्धा उभा करावी लागेल आणि ती मार्केटिंग व्यवस्था उभा करण्याचा निश्चय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हाती घेतलेला आहे। कणेरी मठात केंद्रीय कृषी मंत्र्यांनी राज्यासाठी एकही नवीन घोषणा केली नाही। जुन्याच योजनांचा पाढा वाचला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळाली। कोल्हापूर हा शेतीमध्ये अतिशय अग्रेसर असणारा जिल्हा आहे। इथले काही मूलभूत प्रश्न आहेत, छारपट जमिनीचा प्रश्न आहे, ऊसाच्या विविध शेतीमालाच्या मार्केटिंगचा प्रश्न आहे, त्याला उत्पादन आधारित शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळावा या दृष्टीनं काही घोषणा होईल अशी अपेक्षा होती, पण तसं काही झालं नाही। इथं कणेरी मठावर येऊन सेंद्रिय शेतीच्या अनुषंगानं सुद्धा ते काही फारसं वेगळं बोलले नाहीत, याचं दुःख वाटतं। त्यांच्याकडून खूप अपेक्षा होती, त्याची काही पूर्तता झाली नाही। कणेरी मठाला सेंद्रिय शेती प्रसाराची जबाबदारी दिली असली तरी त्याबद्दल ठोस अशी तरतूद पाहायला मिळाली नाही। अवघ्या तासाभरात कृषी मंत्र्यांनी दौरा आटोपता घेतला। योजना जुन्या, भाषण नवीन ही पद्धत शेतकऱ्यांना रुचली नाही, त्यामुळे येणाऱ्या काळात तरी कृषी मंत्र्यांनी सेंद्रिय शेतीचा गांभीर्यानं विचार करावा अशीच आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। कोल्हापूरहून चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।